नमस्कार, मी अनिकेत पेंडसे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसंच जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस। गडकरी आता 61व्या वर्षात पदार्पण करतायत। नागपूरच्या संघ शाखेत शिस्तीचे धडे गिरवणाऱ्या गडकरींची राजकारणातली कारकीर्द उल्लेखनीय आहे। भाजयुमोचे शहराध्यक्ष ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, एक आमदार ते केंद्रामध्ये एक प्रभावी मंत्री, असा गडकरींचा सामान्य ते असामान्य असा थक्क करणारा प्रवास। नागपूरच्या गडकरी वाड्याला त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व। पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। काम मोठं होतं। देशातील सर्वात मोठ्या धनाढ्य माणसाला ते करायचं होतं। सर्व राजकारणी त्या उद्योगपतीच्या मागे उभे होते। उद्योगपतीचं नाव होतं धीरूभाई अंबानी। अंबानींची कंपनी म्हटल्यावर त्यांना कोण नाही म्हणणार, पण नाही म्हणणारा एक व्यक्ती होता, आणि तोही महाराष्ट्रात। नितीन जयराम गडकरी। शरीर यष्टीनं जाडजूड, गोरापान, महाराष्ट्राच्या राजकीय नकाशात फारसं स्थान नसलेलं नाव। नव्यानेच मंत्री झाले होते। त्यांच्या स्वतःच्या पक्षातही त्यांना फारसं महत्त्व नव्हतं, पण ते निघाले होते अंबानी सारख्या उद्योगपतींच्या तोंडातला घास काढून घ्यायला। खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धीरूभाई अंबानी यांना शब्द दिला होता की मुंबई पुणे महामार्ग बनवण्याचं काम तुम्हालाच मिळेल। अंबानींची कंपनी 3.5 कोटी खर्च करून हा महामार्ग बांधणार होती, पण गडकरींनी फक्त 1600 कोटी रुपयात काम करू असा दावा केला होता। गडकरींच्या या दाव्यावर सगळेच हसायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावर हू का चू झालं नाही। गडकरींनी हा प्रस्ताव प्रमोद महाजन यांच्याकडे मांडला, तेव्हा महाजन उडालेच। गोपीनाथ मुंडे यांनीही हात वर केले। बाळासाहेबांना सांगणार कोण? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, जाहीर भाषणात सांगितलं होतं की हे धीरूभाई अंबानी यांच्या कंपनीला हे कंत्राट देण्यात यावं म्हणून। नंतर अर्ध्या पाऊण तासांनी गडकरी यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की बाळासाहेबांनी असा आदेश दिला, आता काय होईल? गडकरी म्हणाले की आम्ही निविदा मागवणार आणि योग्य ज्या निविदा असतील त्यांनाच आम्ही काम देणार म्हणून। बाळासाहेबांपुढे बोलण्याची आम्हालाही भीती वाटते, तू हे कसं करणार, असं महाजनांनी गडकरींना सुनावलं। त्यावर गडकरींचं उत्तर होतं, मी राज्याच्या हितासाठी करतोय, मला बाळासाहेबांची भीती नाही वाटत, ते मला पाठिंबाच देतील। बाळासाहेब आणि गडकरींची शेवटी भेट झाली। सरकारनं काम केलं तर 2000 कोटी वाचतील आणि काम 2.5 वर्षात पूर्ण होईल असं गडकरींनी सांगितलं। तेव्हा बाळासाहेब म्हटले, छट, सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत, नाही होणार। सरकारने काम केलं तर 10 वर्ष लागतील। पण गडकरी मागे नाही हटले। बाळासाहेब म्हटले, ठीक आहे, तू धीरूभाईंना भेट, त्यांना पटव। गडकरी आणि धीरूभाईंची भेट बाळासाहेबांनी ठरवली। गडकरी म्हणाले, काम मी करतो। धीरूभाई अंबानी म्हटले, अशक्य। त्यावर गडकरी म्हटले, बाला साहब मेरे साथ है, अगर मैं काम नहीं कर पाऊंगा तो मूछें मुंडवाऊंगा, आप क्या करोगे? धीरूभाई अंबानी फक्त हसले आणि म्हटले, ठीक है, बाला साहब आपके साथ है तो ठीक, क्योंकि बाला साहब के आगे हम भी नहीं जाते। नितीन गडकरींनी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन केलं आणि जे टेंडर, इंटरनॅशनल टेंडर होतं, अनेक परदेशातील अनेक देशातील टेंडर आलेले होते, पण त्यांचे जे दर होते, त्यांची एकूणच इस्टिमेट जे होतं ते आपल्या इस्टिमेटच्या तुलनेत फारच जास्त होतं। आणि त्यामुळे नितीन गडकरी यांनी ठरवलं, त्या मंत्रिमंडळात सांगितलं की हे त्यांची इस्टिमेट पाहता हा रस्ता आपण करावा आणि एवढ्या किमतीत करावा, हे त्यांनी कॅबिनेटमध्ये सांगितल्यामुळे कॅबिनेटने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते रस्ते आपल्या स्थानिक लोकांनी बनवले। काम सुरू झालं। MRDC या खासगी कंपनीची स्थापना झाली। गडकरींनी राजकीय मार्ग काढत शरद पवार, महाजन,
बाळासाहेब यांची मर्जी सांभाळत मुंबई पुणे एक्सप्रेसवे 3 वर्षात पूर्ण केला. आपल्याकडे अशी प्रथा परंपरा होती की काम एका टोकाला सुरू व्हायचं, मग हळूहळू ते दुसऱ्या टोकाला जायचं. गडकरींनी या कामाचे 4 टप्पे केले. म्हणजे रस्त्या बांधण्याचे 3 टप्पे आणि बोगदे जे करायचे होते त्याचं त्यांनी काम कोकण रेल्वेला दिलं. त्यामुळे एकाच वेळेला 4ही ठिकाणी काम सुरू झालं. हे यातलं फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे गडकरी 24 तास या कामात घडलेले असायचे. ते रोज रात्री स्वतः किती काम झालं, किती बाकी आहे, किती प्रगती झाली, अडचणी काय आहेत याचा आढावा घ्यायचं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे या दोन्ही वरिष्ठांनी गडकरींना हे काम करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिलेली होती. मुंबई ते पुणे हे अंतर कापण्यासाठी 8 ते 10 तास लागायचे. तिथे प्रवासी 3 तासात आता पोहोचू लागले. महाराष्ट्राच्या विकास मार्गातील हा प्रकल्प मैलाचा दगड ठरला आणि नितीन गडकरींच्या राजकीय कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट. कारण या आधीचे गडकरी हे निष्ठावान कार्यकर्ता, अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख होती आणि ती जाऊन आता सर्वात सक्षम मंत्री अशी नवी ओळख तयार झाली. ती आजचा गायक कायम आहे. मेळघाटमध्ये जितकी रोड कनेक्टिव्हिटी आहे याची सुरुवात मेजर मोठ्या प्रमाणावर जर कधी झाली असेल तर ती गडकरींच्या काळामध्ये झाली. आणि त्यावेळेचे राज्यपाल PC अलेक्झांडर यांनी एक मोठं पत्र त्यांच्या मेळघाटच्या भेटीनंतर राज्य शासनाला लिहिलं होतं, जे मुख्यमंत्र्यांना उद्देशून होतं. पण ते पत्र आज तुम्ही गडकरींच्या वरळीच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघा, फ्रेम करून टांगलेलं आहे. त्यात जेवढे उल्लेख आहेत ते बहुतेक सगळे गडकरींनी केलेल्या कामाचे आहेत. गडकरी दिसायला वजनदार आहेत, तसं देशाच्या राजकारणात त्यांनी आपलं स्थान सुद्धा वजनदार मंत्री म्हणून तयार केलंय. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात जास्त काम जे मंत्री करतात त्यात गडकरींचं नाव सुद्धा पुढे आहे. गडकरी कसे आहेत हे तुम्ही त्यांच्या मित्रांना विचारलं तर एकच उत्तर येतं आणि ते म्हणजे बेधडक. जे त्यांना पटत नाही ते कधी स्वीकार करत नाही आणि जे त्यांना सांगायचं असतं ते तोंडावर सांगतात. आमच्या नागपूरला एक वाक्प्रचार असा हिंदीमध्ये वापरला जातो की एखाद्याला आमचं मत मान्य नसेल तर नागपूरचा माणूस म्हणतो टेक तर टेक नाही तर आमटेक. तसं गडकरींचं एक व्यक्तिमत्व आहे की गडकरी म्हणतात की ही माझी दृष्टी आहे विकासाची, ही माझी पद्धती आहे काम करण्याची आणि हे माझं विजन आहे आणि हे ज्याला पटत नसेल त्याची मी फार पर्वा करणार नाही. जे मनात येईल ते बोलणारा, माझं पुढे काय होईल या चिंतेपासून मुक्त असणारा, My life is bindas. My life is bindas. रस्त्यावर उभं राहून चहा पिणारा मोठा नेता, राजकारणात चकल्लक, फोकनाड, लक्ष्मीदर्शन या शब्दांना प्रसिद्धी दिली ती म्हणजे नितीन गडकरींनी. जर तो निर्णय मला घ्यायचा असेल आणि तो जर देशहिताचा असेल, तो जर जनतेचं भलं करणारा असेल तर तो मी घेईन आणि त्याच्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल ती मी चुकवेन. आणि असं करत असताना गडकरींनी शत्रू फार निर्माण केले नाही हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पक्षामध्ये त्यांचे काही स्पर्धक आहेत, बाहेर काही विरोधक आहेत, परंतु ज्याला आपण शत्रू म्हणू असे फारसे गडकरींनी 35 वर्षाच्या या राजकारणामध्ये निर्माण केले नाही. ही मोठी गोष्ट आहे. नागपूरच्या संघ शाखेत शिस्तीचे धडे घेतलेले गडकरी बोलताना मात्र अस्सल नागपुरी भाषा बोलतात. कोणाची तमा बाळगत नाहीत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा अगदी जीव लावून करतात. तो आजही कायम आहे. एखाद्या विषयामध्ये लक्षपूर्वक ऐकून घेणं आणि त्यावर मार्ग काढणं आणि झटपट त्याच्यावर कारवाई करणं हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत म्हणजे बडेजाव सुद्धा आलात. पण गडकरींना बडेजाव म्हणजे काय ते माहीत नसावं कदाचित. ते कुठेही रमतात. मुंबईला आले की आसपासचं थालीपीठ खाण्यासाठी थांबतात. चर्नी रोडची पावभाजी त्यांना खूप आवडते. I like samosa, aloo bonda, misal. Even when Bill Gates and his wife was with me in my house, I just give them this misal, poha and curry, chana misal.
sometime at night, we with the family on the scooter, I am going to the footpath restaurants. Okay. Okay. Pav Bhaji, Pulao, and I eat it at 11 o'clock at night. Okay. So will you have My a life time? is bindas. You And street now I'm foodie. in Z plus security, so it's a problem for me many times. But I always, because the problem is that when I'm on footpath eating food, the police cover me. That is not the good thing. That's the problem. किंवा नागपुरातल्या आवडीच्या ठेल्यावर उभं राहून छान चहाचा झुरकाही घेतात. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवत काय चाललंय याची विचारपूस करतात. स्वभाव हे धडक, जे मनात तेच ओठांवर. त्यांचा स्वभाव अतिशय मोकळा ढाकळा आहे, परंतु ते खाजगीत जे बोलतात त्याला म्हणजे असंसदीय असे अनेक शब्दांचा वापर असतो, पण ते अर्थात खाजगीत बोलत असतात. त्यामुळे गडकरी बोलत असताना आपण ऐकत राहावं असंच वाटत राहतात. हे म्हणजे हे त्यांच्या वैदर्भीय काय म्हणतात स्वभावाचं आणि भाषेचं त्यांचं वैभव आहे. अतिशय छान बोलतात, पण ते खाजगीत. 1995 साली शिवसेना भाजपची सत्ता आल्यावर मंत्रिमंडळाची पहिली यादी आली. तेव्हा त्यांचं त्यात नावच नव्हतं. ते चिडले. पक्षाचं काम निष्ठेनं करत असतानाही आपल्याला वगळलं याची खंत त्यांना होती. त्यांनी थेट प्रमोद महाजनांनाच सांगितलं, तुम्ही अन्याय करताय. पण महाजन म्हणाले, बाळासाहेबांमुळे तुमचं नाव येत नाहीये. मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असावं असा आग्रह बाळासाहेबांचाच आहे. त्यानंतर गडकरींनी थेट बाळासाहेबांना गाठलं आणि गडकरींचं नाव शेवटी मंत्रिमंडळात आलं. पक्षातूनच त्यांना विरोध होता. याचं कारण विदर्भामध्ये गडकरींना ज्येष्ठ असणारे अनेक नेते होते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला महादेवराव शिवणकरांचं नाव आठवत असेल, भाऊसाहेब फुंडकर आहेत, असे अनेक नेते की जे गडकरींच्या फार पूर्वीपासून हे राज्यस्तरावर काम करत होते, काही राष्ट्रीय स्तरावर होते. त्यामुळे गडकरींना संधी द्यायची की नाही, कारण गडकरींना प्रशासकीय कामाचा अनुभव अजिबात नव्हता. म्हणून थोडा तो विलंब झाला. परंतु नंतर नेत्यांच्या लक्षात आलं, विशेषतः प्रमोद महाजन यांच्या लक्षात आलं की या तरुणाला जर आपण संधी दिली तर हा चांगलं काम करून दाखवेल. गडकरी बोलायला एकदम रोखठोक, कधी कधी थेट मनातलंच बोलतात. मग त्यांची विधानं सुद्धा चर्चेतही येतात. ये मनमोहन सिंह जी जब प्रधानमंत्री थे तो एनआरआई की ये मुझे मोदी जी ने बताई हुई कहानी है. ये पर हमारे पर ऐसी चिपक गई कि जो चिल्लाता वो पूछता हमको अच्छे दिन कब आएंगे. ये हमारे गले में लटकी हुई हड्डी है. अच्छे दिन कभी नहीं आते, क्योंकि अब ये भी मीडिया मेरे वाक्य का गलत अर्थ मत लगा. हमारा देश ही जो है अतृप्त आत्माओं का महासागर है. जिसके पास साइकिल है उसको स्कूटर चाहिए, जिसके पास स्कूटर है उसको गाड़ी चाहिए, जिसके पास गलत नहीं है ना, तो गलत नहीं है. पर जो बंगला घोड़ा सब वो भी तो अतृप्त ही है. मैंने एनआईटी को इसलिए एक बार बंद कर, मैंने एक चेयरमैन और अधिकारी को कहा कि तुम्हारे ऑफिस में घुस कर ठोक ठोक के मारूंगा तुमको, फिर से किसी ने पैसे का. इतना तकलीफ दे दे लोगों को. काफी सीधे हुए और सीधे करना बाकी है. पर हमारे देश में कुछ लोग सेकुलर शब्द का अर्थ धर्मनिरपेक्ष करके करते हैं, और जो खुद सेकुलर कहते थे उनके मृत्यु के पश्चात उनको ब्राह्मणों को बुलाकर मंत्राग्नि दिया. तो मेरे सामने ये प्रश्न खड़ा होता है कि आप सेकुलर है तो फिर ये मंत्राग्नि और ब्राह्मण बुलाकर ये क्यों कर रहे हैं. और इसलिए सेकुलर शब्द का अर्थ है पंथ निरपेक्षता और सर्वधर्म समभाव. नागपुरात गंगाधर फडणवीस यांच्या जागेवर गडकरी विधान परिषदेवर आले आणि तेव्हाही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. 25 वर्ष त्यांनी काम केलंय. विधान परिषद सदस्य ते भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता अशी वाटचाल त्यांनी केली आहे. प्रवास अर्थात सोपा नव्हता. प्रस्थापित राजकारणामध्ये त्यांना स्थान मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागले, कारण भाजपमध्ये महाजन मुंडे याचा प्रभाव होता. हा अडचण होता, पण त्यातही त्यांनी मार्ग काढत आपली जागा पक्की केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधव भागवत यांची त्यांना मोलाची साथ लाभली.
राज्यात युतीची सत्ता गेल्यानंतर गडकरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये मुंडे महाजन अशी पकड असताना सुद्धा गडकरींना हे महत्त्वाचं पद मिळालं. महाजन आणि मुंडे यांनीच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवला ही वस्तुस्थिती आहे. मुंडे यांचा विरोध डावलून गडकरी यांना महाराष्ट्र भाजपचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि तेव्हा मुंडे यांना असं वाटायला लागलं की आपल्याला मुद्दाम एक प्रतिशक्ती किंवा प्रतिस्पर्धी निर्माण करण्यात येतं. म्हणजे माझं दोघांची या वेळेला या संदर्भात अनेकदा मोकळेपणाने बोलणं झालं. मिळाल्या कामात सातत्य राखून संपर्क वाढवणं ही कला गडकरींनी आत्मसात केली आहे. ही कला 2009 वर्षी खऱ्या अर्थानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी त्यांना कामाला आली. त्याचबरोबर मोहन भागवतांशी असलेली जवळीक सुद्धा गडकरींचं वजन आणखी मजबूत करून गेली. 2009 मध्ये देशात भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर मोहन भागवत यांनी एक विधान केलं होतं. किमोथेरपी करावी लागेल, जालीम उपाय करूनच भाजपचा चेहरा बदलावा लागेल. त्या पाठोपाठच गडकरींना भाजपचं अध्यक्षपद मिळालं. खरं तर एखाद्या राज्याचं प्रदेशाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद असताना अचानक राष्ट्रीय पातळीवर अध्यक्ष म्हणून गडकरींचं नाव निश्चित झालं. याचाच आधार घेत गडकरींना संघानं राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं. महाराष्ट्राच्या मातीतून निघालेला हा संघाचा निष्ठावान कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर देशभरात पायाला भिंगरी लावून फिरला. त्यांच्या कामाचं चीज म्हणून भाजपची घटना बदलून त्यांना भाजपचं दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं. पण गडकरीत ते बेधडक वागणारे. याच वेळी पूर्ती घोटाळ्याचा आरोप विरोधकांनी केला. गडकरींचं नाव देशभरात चर्चेलं जाऊ लागलं. घोटाळ्याचा आरोप गडकरींना सहन झाला नाही आणि थेट त्यांनी राजीनामा दिला. त्या सगळ्यातून ते निभावले. ते अध्यक्ष असताना, दुसऱ्यांदा अध्यक्ष होत असताना त्यांच्यावर जो प्रसंग आला, तो प्रसंग माझ्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील तो कठीण प्रसंग होता. पण त्यातूनही ते सही सलामत बाहेर पडले. याचाच अर्थ ते प्रामाणिक आहेत आणि पक्षासाठी दिवस रात्र काम करणारा कार्यकर्ता म्हणून, नेते म्हणून त्यांची पक्षात ख्याती आहे. पण गडकरींच्या अशा वागण्यानं मोहन भागवत सुद्धा रागावले होते. राजीनामा देण्याआधी मला विचारायचं तरी, असं त्यांनी गडकरींना सुनावल्याचं जाणकार सांगतात. गडकरींच्या आयुष्यात आणखी एक महत्वाची घटना आहे. ती म्हणजे त्यांना झालेला अपघात. या अपघातात त्यांची आणि त्यांचे सहकारी चारुदत्त यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती, पण ते बचावले. रामटेकून येताना एक ॲक्सिडेंट झाला, तेव्हा खूप मोठ्या दुःखातनं ते सावरले आणि तेवढ्याही त्या याच्यातून त्यांनी एवढं मोठं भवितव्य सगळं उभं केलं आहे. इतक्या लोकांना जोडलं, इतके लोक त्यांच्यासोबत अजूनही आहे. त्यांचा पाय तुटला होता तरी त्या लोकांनी त्यांना सगळ्यांना बोलावून मीटिंग घेऊन पार्टीसाठी खूप सारं काही केलं त्याच्यात. नितीन गडकरींच्या कामाची एक स्टाईल आहे, डू ऑर डाय. अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक असेल आणि एखादा अधिकारी होणार नाही असं म्हणत असेल तर ते म्हणतात, मला नाही ऐकायची सवय नाही. एखादं काम असेल तर करा अथवा मरा. MSRDCचे अनेक अधिकारी गडकरींचा किस्सा मोठ्या आवडीने सांगतात. गडकरी जेवढे सरकारच्या कामात रमतात तेवढेच ते स्वतःच्या सामाजिक कामात आणि उद्योगात सुद्धा रमतात. You just see it. No CO2. Caloric value 4,700, just like a gas. And these are the pellets from biomass. And it is the 40% price of the gas. No need gas. We are importing gas. Basically, you put this in the. Yes, yes. Okay. Wow. And what is it called, sir? It's called a pellet, biomass pellet. It can be used for wheat straw, rice straw, cotton straw, soybean straw. Then from agro waste, then there are also the corporation waste also by segregated glass, metal and plastic. You can use it there. नागपुरातला पहिला कन्झ्युमर सुपर बाजार राबवण्याचं काम गडकरींच्या पुढाकाराने झालं. त्यांचा आणखी एक पैलू आहे,
शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे कसे मिळतील यासाठी काम करणे. इथेनॉलला प्रमोट करून ते देशात नवी क्रांती करू पाहतात. नागपुरात आले की ते शेतकऱ्यांना भेटतात, बोलतात, त्यांना गमछे वाटतात आणि त्यांच्याबरोबर शेतातही फिरतात. अगर 1500 रुपए का भाव मिलेगा तो कम से कम 1.5 लाख रुपए एकड़ में उत्पादन होगा और 25,000 रुपए अगर खर्चा भी होता है तो 1.25 लाख रुपए एकड़ फायदा होगा. इस साल हमारे तीनों कारखाने मिलकर करीब 300 करोड़ रुपए का फायदा किसानों के जेब में जाएगा. भाजपचं सध्या बरं चाललंय. म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजप एवढी चर्चा देशात होते आणि राजकीय वर्तुळात सुद्धा. मोदींचं मंत्र्यांवर बारीक लक्ष आहे. कोण किती काम करतंय, कोण काय करतंय याचा रिपोर्ट मोदी सुद्धा जवळ ठेवतात आणि संघही. त्यात गडकरी दोन्हीकडे फिट बसले. त्यांच्या खात्याचं काम जोरात सुरू आहे. रस्ते, पोर्ट, ब्रिज बांधण्याचा धडाका गडकरींनी लावला. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे उद्गार काढले की नितीन गडकरी हे कर्तृत्ववान मंत्री आहेत, मी घोषणा करतो आणि नितीन त्याची अंमलबजावणी करतो, ही प्रशंसा केली. एक मित्र म्हणून नितीन गडकरीचा आम्हाला या वाक्यावरून किंवा या पंतप्रधान केलेल्या गौरव उद्गाराबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. राष्ट्रीय राजकारणात अनेक पक्षनेत्यांची जवळीक सुद्धा वाढू लागली आहे. जम्मू पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वच पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या मित्रांच्या लिस्टमध्ये ऍड झाले आहेत आणि दिल्लीतही त्यांचा चांगला जम बसला. काम करणारा मंत्री आणि विचार केलं ते करून दाखवणारा मंत्री अशा प्रकारची इमेज नितीन गडकरी यांची राष्ट्रीय स्तरावर झाली आहे. विद्यार्थी कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद हा प्रवास काही सोपा नाही. गडकरींचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे, डू ऑर डाय. मग ते पक्षासाठी असो की सरकारी योजनांसाठी, गडकरींच्या यशाचं गमक हेच आहे. विलास आठवले, जय महाराष्ट्र, मुंबई.